एवढं निर्लज्ज हत्या लोकशाहीची दिवसाढवळ्या ही कधीही आपल्या देशात किंवा 75 वर्षाच्या इतिहास पाहिली नाही। शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी मोठा निकाल समोर येत आहे। खरी शिवसेना म्हणून शिंदे गटाला मान्यता देण्यात आली आहे। सोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे 16 आमदारही पात्र ठरल्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकालाचे वाचन करताना सांगितले। या निकालामुळे उद्धव ठाकरेंना मात्र मोठा धक्का बसल्याचे दिसतंय। विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या या निकालानंतर उभाटा नेते आदित्य ठाकरे यांचा मात्र चांगलाच जळफळाट होताना दिसतोय। ही लोकशाहीची हत्या असल्याचे आदित्य ठाकरे म्हणतात। एकूणच आलेल्या निकालाबाबत आदित्य ठाकरे नेमका काय म्हणालेत पहा संपूर्ण व्हिडिओ। विधानसभा अध्यक्षांनी काही निरीक्षणं नोंदवलेली आहेत। त्याच्यानुसार उभाटा गटाने राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक घेतली नाही। पक्ष प्रमुखाला सर्वोच्च अधिकार देणे लोकशाहीला घातक आहे असं म्हटलेलं आहे आणि त्याचबरोबर ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांना हटवल्याचं मान्य करता येणार नाही असं म्हटलंय। इथपर्यंत आता महत्त्वाची गोष्ट हीच आहे की जर मूळ राजकीय पक्ष हे आपल्या अध्यक्षांनी ट्रायब्युनल म्हणून त्यांना दिला तर ह्यापेक्षा निर्लज्ज हत्या लोकशाहीची दुसरी कुठची ठरू शकत नाही। जसं मी सांगितलं की आजचा दिवस महत्त्वाचा आहे। मला वाटतं आज पण आता रीडिंग चालू आहे। जास्तीच्या बोलण्यापेक्षा एकच महत्त्वाचं याच्यात हे देशासाठी मोठे संकेत आहेत की येणाऱ्या 2024 मध्ये जर अशी गद्दारी लेजिटिमाइज झाली, घाणेरडं राजकारण लेजिटिमाइज झालं, खोक्यांचं राजकारण लेजिटिमाइज झालं तर आपलं संविधान भाजपला बदलायचं आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहून दिलेलं संविधान भाजपला मान्य नाही आणि स्वतःचं संविधान लिहायचं आहे हे स्पष्ट होईल। पक्ष प्रमुखांचा सर्वोच्च अधिकार देणं हा लोकशाहीसाठी घातक बरोबर आहे, पण त्यांचं म्हणणं आहे। हा एवढे वर्ष जेव्हा राहुल नार्वेकर आमच्यात होते मग ते कुठच्या पक्षप्रमुखाचे आदेश घेत होते, कुठच्या पक्षप्रमुखांच्या तिकीटवर लढत होते, एबी फॉर्म कोणाकडून घेत होते हे तरी त्यांनी लक्षात ठेवा। आणि मला वाटतं एवढं निर्लज्ज हत्या लोकशाहीची दिवसाढवळ्या ही कधीही आपल्या देशात किंवा 75 वर्षाच्या इतिहास पाहिली नाही। उलट तपासणीला उद्धव ठाकरे हजर राहिले नाहीत, त्यामुळे त्यांनी जे काही प्रतिज्ञापत्र त्या गटाकडून देण्यात आलं ते अपात्र आम्ही ठरवतोय असं देखील त्यांचं म्हणणं। मला वाटतं उलट तपासणी आता ह्या सरकारची, खोकी सरकारची लोकशाहीमध्ये जनता करेल। सुप्रीम कोर्टाकडून अपेक्षा आहे पण आता जास्ती अपेक्षा आहे जनतेकडून। काय 2018 मध्ये जी काही नेमणूक झालेली आहे ती घटनेला धरून नाहीये आणि राष्ट्रीय कार्यकारिणीला सगळ्यात मोठं अधिकार असताना पक्षप्रमुखांना अधिकार देता येणार नाही अशा शिवसेनेची घटना। हास्यास्पद गोष्ट अशी आहे की ते सगळं व्हिडिओ रेकॉर्डिंग हे आपण पाहिलं असेल इलेक्शन कमिशनकडे दिलेलं आहे आणि हे सगळंच आपल्या डोळ्यादेखत झालं होतं। आपण देखील तिथे होतात। मुख्य गोष्ट पुन्हा एकदा आहे की जगाला आता कळलेलं आहे की आपल्या देशात लोकशाही मारली गेलेली आहे, हिटलरशाही सुरू झालेली आहे। कायदेशीर लढाई लढणार